चिथोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगले फळ संचिताचे तुका मने घालू दयावरी भार वाहू संसार देवा पाय ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताची श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः श्री कृष्णाय वयं नमः श्री कृष्णाय वयं नमः। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज मी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे। सप्ताहाचा 5वा दिवस आणि 5व्या दिवशीच्या नियमाप्रमाणे निवडलेला उपदेशपर असा हा अभंग। अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचा म्हटलं तर सुरुवातीला महाराज म्हणतात हीची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची हीच थोर भक्ती आहे आणि भगवंताला सुद्धा आवडते। कोणती तर संकल्पावी माया संसाराची पुढे म्हणतात अशी भक्ती करताना ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान भगवंतानी जसं ठेवलं तसं मनामध्ये समाधान ठेवून राहा आणि आपली भक्ती करत राहा। पुढे म्हणतात समाधान नाही ठेवलं तर काय होणार अहो काय ठेवलं तरी तुम्हाला भोगावते लागणार का वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे किती उद्वेग केला तरी तुमचं दुःख काय तुम्हाला सोडता येणार नाही त्यानं फक्त दुःखच मिळणार आहे म्हणून उद्वेग करून फायदा नाही। वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे शेवटी संचित कर्मानुसार जे फळ भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार त्या भगवंतावर विश्वास ठेवा समाधान ठेवा आणि शेवटी म्हणतात तुका म्हणे घालू तयावरी भार वा वा संसार देवा पायी सर्व जो भार आहे तो त्या भगवंतावर टाका आणि आपला जो संसार आहे तो भगवंताच्या पायाशी व्हा। हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ।